नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. नुकताच एक मराठी चित्रपट पाहिला. कोकणचं अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य पुन्हा चित्रपटात बघण्याचं भाग्य लाभलं. चित्रपट खूप आवडला. आजकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने घेतलं जाणारं चित्रीकरण खरंच खूप छान असतं. त्या चित्रपटात रात्री आकाशातून केलेल्या चित्रीकरणात रात्रीचा काळोख, दाट झाडी, गावातला झाडी मागूनचा दिसणारा बल्बचा प्रकाश, गावचा रस्ता आणि घरं दाखवण्यात आली. त्याबरोबरच चमचमणारे काजवेही दिसत होते. खूप छान कल्पना होती. खूप छान वाटत होतं बघताना. जमिनीपासून वर अंदाजे 25-30 फुटापर्यंत काजवे चमचम करताना दिसत होते. ते बघत असतानाच हळूच दबक्या आवाजात आसपास कोणीतरी पालक आपल्या पाल्याला सांगत होते, तो बघ लाईट किडा. लाईट किडा हा शब्द काजव्याला वापरलेला ऐकून मला खूप वाईट वाटलं. काजवा हा शब्द माहीत नसावा किंवा तो प्रकाशमान होण्याच्या वैशिष्ट्याचा गुणधर्म असणारा आगळा वेगळा सजीव कीटक मराठी भाषिकाला माहीत नसावा याचं आश्चर्य वाटलं आणि वाईटही वाटलं. तो प्रसंग अजूनही मनातून जात नाही. चारोळी. खाली असलेली थोडी मोठी पानं, खाली असलेली थोडी मोठी पानं जरा आधी गळणार हे ठरलेलं, जरा आधी गळणार हे ठरलेलं. अचानक एखादं पान गळून जातं, अचानक एखादं पान गळून जातं. काय माहीत काय असतं चुकलेलं. अचानक एखादं पान गळून जातं. काय माहीत काय असतं चुकलेलं. खाली असलेली थोडी मोठी पानं जरा आधी गळणार हे ठरलेलं. अचानक एखादं पान गळून जातं. काय माहीत काय असतं चुकलेलं. प्राजक्त. धन्यवाद.